ज्या पाण्याचा TDS 1500-2000 दरम्यान आहे, हे पाणी शेतीस पिकांसाठी उपयुक्त नाही. याच्यापूर्वी मी तुम्हाला TDS मीटर, PH मीटरचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आला की सर आमच्या असं नदीचं पाणी खराब आहे, काही जणांचं कॅनलचं पाणी खराब आहे, काही जणांच्या बंधाऱ्याचं पाणी खराब आहे, काही जणांच्या नदीचं पाणी खराब आहे आणि आम्हाला मग त्याचा TDS कमी करायचा आहे किंवा क्षारा कमी करायचे आहेत. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकशील का? मला नाशिक, पंढरपूर, धुळे आणि रावेर इथून 2-3 शेतकऱ्याचे फोन आले. हा फोन आल्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी मी शेअर करत आहे. माझ्या जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वॉटर ट्रीटमेंट एक प्लांट असतो, तो 1 लाख रुपयेचा 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. दुसरी गोष्ट वॉटर कंडिशनर एक प्लांट आहे, तो सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणार आहे. आता तो विचार काय केला आहे त्यांनी की 5 HP मोटरपासून ते 15 HPच्या मोटरीपर्यंत तो आपल्या त्या किमतीप्रमाणे म्हणजे 40,000पासून ते 60,000 किमतीपर्यंत तो वॉटर कंडिशनर बसवू शकता. तुमच्या मोटरीच्या तिथं रिटर्न हॉल आहे तिथंच बसवू शकता. त्याला फक्त लाईटचे कनेक्शनची आवश्यकता असते. तो 2 प्रकारे काम करतो, एक इलेक्ट्रिक आणि एक मॅग्नेटिक प्रकारे काम करतो असतो. जे तुमचे येणारे क्षार आहेत, तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक जे येणाऱ्या क्षारांचं क्रॅक म्हणजे तो क्रॅक करतो तिथं किंवा निष्क्रिय करतो म्हणा साध्या भाषेत. मराठी भाषेत निष्क्रिय करून तो पाणी पुढं पाठवतो. दुसरी गोष्ट, येणारं पाणी तुमचा आता दाब म्हणणार, आमच्या मोटरीचा लय दाब असतो. तुमच्या 5च्या मोटरीचा 2.5 kg दाब असतो. सर्वसाधारण 10च्या मोटरीचा 5 kg दाब असतो. 7.5च्या मोटरीचा सर्वसाधारण 3.5-4 इतका दाब असतो. तर तो 25 kg दाबाला येणारं पाणी आहे तो सहन करून पुढं पाठवत असतो. एवढ्या दाबाचा तो वॉटर कंडिशनर असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की तो चोरीला जाण्याची भीती नाही. दुसरी गोष्ट, तो फुटत नाही, तुटत नाही, जंगली जनावरांपासून त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि तो इतक्या जाड बनवलेला असतो आणि त्याच्या पाईप्स असतात त्या 25 म्हणजे APVC तयार केलेले असतात. त्यामुळे त्याला खराब होत नाही. त्याचे फिल्टर म्हणजे त्याचा मेंटेनन्स, त्याचे फिल्टर साफ करण्याची गरज नाही, कधीच साफ करायला लागत नाहीत. तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक 2 प्रकारच्या पद्धतीने काम करत असतो आणि चांगल्या पद्धतीचं पाणी तुम्हाला PH मेंटेन करून किंवा TDS मेंटेन करून पाणी पिकाला देत असतो. त्यामुळे तुमची पिकं लवकर अपटेक करतात आणि पीक चांगलं येतं. आता